तर पुणे लोकसभेचा खासदार भाजपचाच असेल असं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलंय। खासदार भाजपचाच ही काळ्या दगडावरची रेघ आहे। कोथरूड विधानसभेसाठी पक्षाचा आदेश हीच रणनीती असेल असं त्यांनी स्पष्ट केलंय। शहरातील कायदा राखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। पुणे लोकसभेचा खासदार भाजपचाच असेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे असा दावा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे। तर कोथरूड विधानसभेसाठी पक्षाचा आदेश हीच रणनीती असल्याचंही कुलकर्णी यांनी म्हटलंय। शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांसमोर सगळ्या बाबी मांडणार, तसंच यावरती उपाययोजना करणार अशी माहिती देखील मेधा कुलकर्णींनी दिली आहे। मोदीजींच्या विचारांनी, कार्यशैलींनी हा प्रेरित झालेला आहे। आपल्याला विकसित भारत करण्यासाठीचा प्रत्येक मुद्दा हा नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तो पोहोचवत आहोत। प्रत्येक नागरिक हा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहण्यासाठी उत्सुक आहे। फिर एक बार 400 पारचा नारा देत जसं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी फिरतायत, तसेच नागरिक, सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा मोदीजींचंच नाव आहे। त्यामुळे मोदीजींचाच प्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। कोणीही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा भाजपचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी लखलखीत रेघ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।